रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामटेक तुमसर मार्गावर गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या विरोधात पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे। महादुला शिवार परिसरात दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 2:30 विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे 5 गायींना जीवनदान मिळाले। प्राप्त माहितीनुसार तुमसर मार्गाने रामटेकच्या दिशेने गोवंशाने भरलेले कार क्रमांक MH02 AU 3591 ही रामटेक मार्गे कामठी नागपूरच्या दिशेने जात होती। या संशयास्पद वाहनाची माहिती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी महादुला शिवारात जाळे टाकून सदर वाहन अडवले। तपासणी दरम्यान कारमध्ये 5 गायी अत्यंत निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या। या घटनेची माहिती तात्काळ रामटेक पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ही कारवाई केली। मात्र या अवैध वाहतुकीत सहभागी असलेले आरोपी जमशेर खान उर्फ जम्मू मुनीर खान व 21 वर्ष राहणार कामठी जिल्हा नागपूर याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले। जप्त करण्यात आलेले वाहन रामटेक पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून कारवाई दरम्यान पकडलेल्या 2 गायी व 3 कालवडी अशा एकूण 5 जनावरांना गो अनुसंधान केंद्र देवलापार येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे। या कारवाईत पोलिसांनी 3,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपी जमशेर खान उर्फ जम्मू मुनीर खान यांच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दुर्गेश वरखेडे व रुपेश राठोड करीत आहेत। महाराष्ट्र T24 करिता अजय मिरकुडे रामटेक।